हमारी मागे हमारी मागे अरे कोण भत्ता देणार नाही, अरे कोण भत्ता देणार नाही, अरे कोण भत्ता देणार नाही. 23 वर्षापासून काम करतो सर. आम्ही पूर्ण जवानी घातली या कामामध्ये आणि हे जर आम्हाला इज्जत देऊन बोलत नाही तर काय कामाचं ते काम. पिंपळगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन. नगर परिषदेचे विभाग प्रमुख आणि मुकरदम असभ्य आणि अरेरावीची भाषा करतात. तसेच नगर परिषद होऊन 3 महिने झाले, मात्र नगर परिषदेप्रमाणे कोणतेही नियम स्वच्छता कर्मचाऱ्यांबाबत नाही. यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सणवारांसाठी सुट्टी मिळते, मात्र सफाई कामगारांना दिल्या जात नाहीत. तसेच सलग कामकाज हा सफाई कामगारावर अन्याय असून कोणतेही नियोजन प्रशासन करत नसल्याने यासारख्या विविध प्रश्नांच्या समस्यांच्या निराकरणासाठी नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आणि जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी येत नाहीत आणि आमच्या समस्या समजून घेत नाहीत आणि त्या समस्यांचे निराकरण केले जात नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम राहू असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आज पिंपळगाव बसवंतच्या सर्व सफाई कामगारांनी या ठिकाणी हाजरी ऑफिसला येऊन आणि ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. हे आंदोलन हे अचानक त्यांनी निर्णय घेतला आंदोलनाचा की त्यांना या ठिकाणी असभ्य भाषेमध्ये विभाग प्रमुखाकडून बोललं जातं. त्याचप्रमाणे त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, नगर परिषदेचं जी रचना आहे, नगर परिषदेच्या कामकाजाचं जे स्वरूप आहे आणि त्या कामकाजाच्या अंतर्गत हे काम करत असताना यांच्यासाठी असा जो स्कोप ऑफ वर्क आहे, कामकाजाचं जे नियोजन आहे, हे कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही आणि त्यांच्याकडून वेळोवेळी पर्यंत काम करून घेतलं जातं. परंतु त्यांना त्यांच्या काही ज्या समस्या आहेत त्या समस्या जोपर्यंत मेहरबान प्रशासक साहेब या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या समस्या जोपर्यंत समजून घेऊन त्या समस्यांचं निराकरण करत नाही तोपर्यंत त्यांनी ठिय्या आंदोलन द्यायचं ठरवलेलं आहे. विविध कालावधीमध्ये त्यांचा जो काही कामकाजाचा जो काळ आहे तोपर्यंत ते इथे बसून राहतील आणि जोपर्यंत सन्माननीय प्रशासक साहेब या ठिकाणी येऊन आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते समजून घेणार नाही तोपर्यंत ते कामाला जाणार नाही. अशा पद्धतीची भूमिका या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे आणि प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याची तयारी आहे. पण प्रशासकांनी या ठिकाणी येऊन आणि त्यांचं म्हणणं समजून घेऊन आणि त्या समस्येचं निराकरण करावे अशा पद्धतीची त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीसाठी हे या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रशासनाने त्यांना लवकरात लवकर या बाबतीमध्ये निर्णय घेऊन आणि त्यांच्या समस्या सोडून द्याव्यात अशी मी प्रशासनाला विनंती करतो. आणि गावाच्या सुरक्षेचा जो प्रश्न जो आहे तर तो स्वच्छतेचा जो प्रश्न आहे तर तो स्वच्छतेचा प्रश्न हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी पण गावाचा एक नागरिक म्हणून मलाही तितकीशी पोटतिडीक आहे. परंतु कामगार हा पिळवणूक होतोय. कामगाराची जी पिळवणूक होते ती पिळवणूक कुठंतरी थांबली पाहिजे. त्यांना ज्या सुट्ट्या ज्या आहे सुट्ट्यांचं नियोजन केलं पाहिजे आणि अशा पद्धतीची एक ठोस भूमिका आणि ठोस रचना असल्याशिवाय त्या कामावरती जाणार नाही अशा पद्धतीचा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि प्रशासनाने त्यांचं म्हणणं समजून घेऊन आणि त्यांच्या समस्येचं निराकरण करावा अशी पद्धतीची सर्वांच्या वतीने मी मागणी करीत आहे. ते म्हणतात का कामच करत नाही बाया आणि असे वाईट साईड बोलतात. 4 मुकरदम आले तुम्ही आम्हाला कामाचं शोधून. एक मोठा मुकरदम म्हणतो आता थांबा थोडा दिवस, 4 मुकरदम तुमचा बोकांडे बसायला आणतो. कोणती पद्धत आहे सांगा. मुकरदम म्हणतो रेखा गांगुर्डे रेखी आणि ती रमी तिथं माझ मोडू त्या दोघी जणींचा माज मोडला तर बाकीच्या बाया सुतासारखे सरळ होतील. सांगा आमचा काय माज मोडणार आहे, त्याला आम्हाला उत्तर विचारायचं. आमचा माज मोडा. 23 वर्षापासून काम करतो सर. आम्ही पूर्ण जवानी घातली या कामामध्ये आणि हे जर आम्हाला इज्जत देऊन बोलत नाही तर काय कामाचं ते काम. आम्ही अन्याय सहन करणार नाही. काम आहे, काम घ्या. आमच्याकडून राहिलं आम्हाला खूप मोठे 3-3, 4-4 किलोमीटर रोड दिलेले आम्हाला, एरिया दिलेले ते 3 आणि 2 बायांनी होत नाही.
आम्हाला विचारा तुम्ही, आता नाही झालं काम तर आम्ही दुपारून करू, आम्ही चांगलं उत्तर देतो. आम्हाला जावंय, आम्हाला नातवंड, आम्ही लहान मुलीने आमचं आयुष्य पंचायत मध्ये गेला आणि हे लोक आम्हाला असे बोलतात. मग काय समजतंय, आम्ही काय रस्त्यावरच्या बाया आहे का? असा अन्याय होतो आम्हाला. काम बंद केले का माझ? नाही, आम्ही बंद म्हणजे काम आम्हाला बंद नाही, आम्ही काम करणार आहे. करणार पण आम्हाला तुम्ही कामाचे स्वरूप सांगा. आम्हाला किती किती किलोमीटर काम आहे, आम्हाला याचं शासकीय काम आहे ना, तुम्ही आम्हाला तेवढं नियमात काम आहे तेवढं द्या, आम्ही तेवढं काम करतो. आम्ही काम सुट्ट्या आणि सुट्ट्या आमच्या आहे ना, लाल सुट्ट्या आम्हाला, मग त्यांना लाल अक्षरी सुट्ट्या, सरकारी सुट्ट्या त्याच पाहिजे आम्हाला, आणि ते आम्हाला परिपूर्णच पाहिजेत. आम्ही पाठ बसून येतो 10 वाजेपर्यंत आम्हाला ड्युटी करावी लागते. एकाच दिवशी सुट्टी असते का? एकाच दिवशी सुट्टी असते का? नाही नाही, आम्ही काय म्हणलं शासकीय वाटून दिल्या सुट्ट्या? नाही वाटून नाही दिलेलं. मी ते बोलले राकेश भाऊला, शासकीय सुट्ट्या आहे ना, तर आम्ही काय करतो, आम्ही ऍडजस्टमेंट करतो ना. आज 4 दिवसांनी सुट्ट्या घेतल्या ना रविवारच्या, तर 4 दिवस दुसऱ्या घेतील, 4 दिवस या घेतील. शासकीय काम आहे ना, तुम्हाला घ्यायचंच आहे ना. आम्ही काय म्हणते ना, ते कोणतं काम म्हणते, अति आवश्यकता काम आहे ना, तर आम्ही ते म्हणते नाही ना, अति आवश्यकता आम्ही सगळ्या सेवेस हजर आहे, असं काही नाही काय हजर नाही. पण आम्ही आमच्या सुट्ट्या ऍडजस्ट करून आम्ही 4 दिवस नाही घेतलं तर 4 दिवस ते घेईल, 4 दिवस ते घेईल. प्रत्येकाला कामात तुम्ही वेळ द्या ना. तुम्ही आम्हाला आमचे काम सर नगर परिषद आली, हे पंचायती सारखेच आमच्याकडून काम हा. मग नगर परिषद आली, त्याचे रूल सांगा ना आम्हाला, कोणत्या पद्धतीने काम करायचं, कोणत्या बाईनी कोणता एरिया किती जागायला पाहिजे. मोकाट 3-3, 4-4 किलोमीटर रोड दिलेले आहे. आणि वेतनाचं तर नाहीच आम्हाला, वेतन तर जे आहे तेच आहे, वेतन तर आम्हाला वाढत नाही. आता लोक आम्हाला सगळे बोलतात नगर परिषद झालं तुम्हाला खूप पगार वाढले, खूप पगार काही वाढले, नाही, पण सर. आमचे जे आहे तेच पगार आहे. 10,000 रुपये पगार घेतो, 23 वर्षापासून सर्व्हिस करतो, काही भेटलं नाही सर आम्हाला. आणि आमचे पूर्ण आयुष्य गेलं सर, आणि आम्ही हेच ऐकत पाठपुरावा करा ना वरती मग. हा? पाठपुरावा करा ना. पाठपुरावा करायला आम्ही 1 सेकंदात करू, आम्हाला टाइम नाही लागणार. म्हणजे पगारासंदर्भात हो, नाही पगार कोणता संदर्भात असू द्या बोलणार आहे. पाठपुरावा. पण हे जे कामाचे स्वरूप आहे ना, तुम्ही आम्हाला सांगा, आणि किती किती किलोमीटरवर आम्हाला काम आहे ते पण सांगा. बोला. हमारी मागे हमारी मागे. अरे कोण म्हणतात देणार नाही, अरे कोण म्हणतात देणार नाही, अरे कोण म्हणतात देणार नाही.